कडवटपणा घेऊन तू जाणार आहेस तरी कुठे ग? शेवटी खरं प्रेमच जिंकलं ना. तुझ्या डोळ्यासमोर तुझा प्लॅन फसत होता आणि तू मूर्ख मुली, तू इतकी थोरात होतीस, तुला कळलं सुद्धा नाही. एनिवेज, जे झालं ते बेस्ट झालं. जस्ट शट अप. डोंट टेल मी व्हॉट आय एम सपोज्ड टू डू अँड आय एम नॉट सपोज्ड टू डू. कळलं? तुझी लायकीच आहे एकटं राहायची. सो आयुष्यभर एकटीच राहा. इतकी चीप वागलीस ना तू. आता अभिसारखा बेस्ट फ्रेंड, शमिकासारखी गोड बहीण आणि अभिच्या घरासारखी वंडरफुल फॅमिली तुझ्यासोबत नसेल. सो एन्जॉय युअर लोनलीनेस. अभि आणि शमिका, तुम्ही दोघं फार काळ एकत्र राहणार नाही. कळलं? आदित्यच्या गाडीतल्या गाण्यांचं कलेक्शन सही आहे नाही, एकदम रोमॅन्टिक. हा आता बघ बाबा, म्हणजे त्याच्याबरोबर पळून जायचं असेल तर आत्ताशी एअरपोर्टलाच पोहोचला असेल तो. सांग मला, म्हणजे तशी गाडी वळवतो मी. अभि, हात सांभाळ, गाडी चालवतोय मी. काय झालं? आता करेक्ट जागी आहे ना हात माझा? किती छान हवा आहे ना बाहेर, आणि हे जंगल पण काय सही दिसतंय. खरंच खूप छान वाटतंय मला. म्हणजे प्लेअरवर अशी रोमॅन्टिक गाणी, गार हवा, असं वाटतं हे सगळं कधी संपूच नाही. हो, पण हे मी कायम नाही चालवत राहणार. काय रे? बघतो मी. काय झालं? इंजिन बहुतेक गरम झालेलं दिसतंय. गॉड, आता आता काय? रात्र बहुतेक इथेच घालवावी लागणार. इथे? हा, मग काय, रोमॅन्टिक माहोल हवा होता ना. घ्या. अभि, आपण ऍक्च्युअल जंगलात आलोय. हा, जरा हळू बोला. जंगली प्राण्यांना आपले आवाज ऐकू येतात आणि त्यामुळे हळू बोल. अभि, मला खरंच खरंच भीती वाटते. चल ना, आपण जाऊया, गाडीत बसूया. आत कशाला? आपण मस्त बाहेर थंड हवा खाऊयात ना. बाहेरच थांब. का त्रास देतोयस तू? मला खरंच खूप भीती वाटते. चल ना. खरंच जंगली प्राणी असतात इथे? अभि प्लीज खरं सांग ना. हो, पण असले तरी मी आहे ना, मी प्रोटेक्ट करेन तुला. ओके? काय झालं? असं का पाहतोयस? किती सुंदर आहेस तू, माझी होणारी ऑलमोस्ट झालेली बायको इथे अशा परिस्थितीत.
आपण असं काहीतरी करू असा कधी विचारच केला नव्हता. कोणालाच नसेल वाटलं. आई, आजी, बाबा, आशुती, डॅड, काय अवस्था असेल रे त्यांची. काय विचार करत असतील आता. शोना, कळतंय मला, पण आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन तरी होता का? मला सांग, डॅड जर हो म्हणाले असते तर हे सगळं करायची गरज तरी पडली असती? नाही ना? डोंट वरी, थोड्याच दिवसात त्यांचा राग निवळेल आणि सगळं काही ठीक होईल. आणि मी आहे ना, मी कुठल्याही परिस्थितीत तुला काही होऊ देणार नाही. भूक लागली आहे? शमिका, तू भेटलीस तेव्हापासून तुला माझं करण्यासाठी मी खूप स्ट्रगल करतोय. सगळ्यांची लढतोय. थकतो ग कधी कधी, पण तुझं एक स्माइल मला ती सगळी एनर्जी परत देतं. आता फक्त एकच इच्छा आहे, आयुष्यातली सगळी सुख मला तुझ्याबरोबर अनुभवायची आहेत. बस. मी तुला सगळी सुख देईन शमिका. शमिका, अभि, शमिका, दागिने काढा चला लवकर. चलिए कॅश पैसा निकाल. अभि, कॅश काय मागतो? दागिने माग. अभि, अभि प्लीज मला वाचव. येस अभि, येस, यू कॅन फाईट. फाईट, कम ऑन. अरे यार, या काठीने कुत्र्यांना सुद्धा हाकलता येणार नाही. या गुंडांना काय मारणार आहे मी? ए, आता मार खायची तयारी ठेवायची हा. माझा बॉयफ्रेंड ब्लॅक बेल्ट आहे. ब्लॅक बेल्ट कळतो ना? येस, कम ऑन अभि, फाईट. शमिका, जरा जरा थांब. तुला माहित नाही केव्हापासून धरून ठेवलंय त्यांनी मला. यू कॅन डू इट. दाखवून दे त्यांना. शमिका, जरा गप्प बसशील का? तुला कळतंय काही? हे काय अभि, अजून आपलं लग्नही नाही झालं आणि तू आत्तापासून ओरडायला लागलास ना मला. हे बघ शमिका,
तू बरी आहेस ना? काय गरज होती नाटक करायची आणि मुळात तू गाडीतून का उतरलीस? नाटक कसलं ते माझ्या मागे पळत आले. एक सेकंड, तुझं पळाली नसतीस ना तर असं फटकारलं असतं ना मी त्यांना. हो मला माहितीये तुला कराटे वगैरे काही येत. हो मग कशाला सांगायचं ना त्यांना माझा बॉयफ्रेंड ब्लॅक बेल्ट आहे, माझा बॉयफ्रेंड ब्लॅक बेल्ट आहे. कम ऑन अभि फाईन. कशाला? आणि मुळात तू गाडीतून का उतरलीस ते सांग मला. बोल ना, का उतरलीस तू गाडीमधून? ते मला काय? मला जायचं होतं. मग मला नाही सांगायचं का? आता हे तुला कसं सांगू? ऑकवर्ड होतं मला. शमिका, आय एम सॉरी. मी 4 फालतू गुंडांपासूनही तुला वाचवू नाही शकलो. इट्स ओके. आय नो यू आर सो स्वीट. बरं एक सांगू? आता काय? मला खूप भूक लागली आहे. बरं एक काम करूयात, थोडं पुढे चालत जाऊ, बघूयात काय मिळतंय का खायला. चल. शमिका, आपली गाडी? अभि, आपली गाडी गेली का रे? अभि, आपली गाडी गेली बहुधा. आता काय करायचं? आपण एक काम करूयात, मला असं वाटतं या पायवाटेने जर का सरळ गेलं ना तर आपण मेन रोडला लागू. चल बघूयात. अभि, ते बघ तुला उजेड दिसतोय तिकडे? मला वाटतं घर आहे तिकडे. मला खूप भूक लागली आहे, चल जाऊया का? चल बघूयात. माझा जीव घाबरावतोय. कुठे असतील मुलं, काय करत असतील? शमिका पण अभिच्या बरोबर आहे. तुम्ही एक काम करता, तुम्ही ना राजांना भेटा. त्यांना म्हणावं झालं गेलं, गंगेला मिळालं. पण त्यांच्या धाकामुळे मुलं परत येत नाहीयेत ना. आपण आणि त्यांनी मिळून शोधायला पाहिजे मुलांना. त्यांची लेख आहे नव्हती, भरकटली असं वाटत असेल तर म्हणावं समोर बसवा आणि समजावून सांगा ना तिला. पण असं धाक दाखवून काय होणार आहे? अशाने तर मुलं परतच नाही यायची. आणि अभिशमिकानी सुद्धा एवढं मोठं पाऊल उचलण्यापूर्वी थोडा विचार नको होता का करायला? मामी, रस्ते जर सरळ नसले तर पाऊलही तिरक्या दिशेने पडतात. काय घडलं ते मी तुम्हाला सांगितलं ना, तर तुम्हालाही त्यांचा निर्णय पटेल. त्यांचा निर्णय मला पटलाय, खरंच पटलाय बाळा. तू हिला काय ते सांग. आता सगळं शांत झाल्यावरच ते परत येतील, कारण त्यांनाही माहितीये की त्यांचं काही चुकलं नाहीये आणि आपल्याला सुद्धा माहितीये. फक्त बाकीच्यांना पटायला हवं. बाकी काही असो, या क्षणाला ती दोघं सुखरूप असणं हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मावशी, आम्ही आज रात्रीपुरतं इथे थांबू शकतो का? नाही, काय झालंय, आमचा जरा गाडीचा एक प्रॉब्लेम झालाय आणि आम्ही वाट चुकलोय. तेवढं प्लीज आजच्या रात्रीपुरतं राहू दे ना आम्हाला. हो हो, या ना आत या. थँक्यू. नवीन
लग्न झालेलं वाटतंय. छान दिसतोय जोडा. दमलेले दिसताय. असं करा, आतल्या खोलीत जा. माझ्या लेकाचे आणि सुनेचे कपडे आहेत, ते तुम्ही दोघं वापरा. हो पण ती दोघं? ते शहरात राहतात. जा कपडे बदला. हो. मी चहा टाकते आल्याचा. अभि मी चेंज करून आले. अभि मी चेंज करून आले. नवीन भाषा कोणती माझी प्रिया जा तू चेंज करून घे. दोघांविषयी काय कळलं तुला? माझ्या माणसांनी त्यांना त्यांच्या एरियात लुटण्याचा ट्राय मारला. त्यांच्याकडूनच समजलं मला तेच दोघं असायला पाहिजे. राजे साहेब काळजी करू नका. आता ते माझ्या एरियात आलेत, जे माझ्या हातात आलेत. करतो तुमच्या समोर उभा. ठीक आहे, निघतो. हॅलो मिस्टर अनिरुद्ध राजे, कसे आहात? तो इकडे काय करतोय? हो, मी ऍक्च्युली तुमच्या फायद्याचं बोलायला आलो होतो. काय आहे की मला काय ऐकायचं नाहीये. ओके. मला काय, मी आपलं ते अभिजित शमिकाविषयी बोलायला आलो होतो, पण तुम्हाला इंटरेस्ट नाही. हरकत काय? काय आहे? सगळ्यात पहिली गोष्ट, मला तुमचं म्हणणं अगदी पटलेलं आहे. अभिजित पेंडसे जे वागलाय ना, ते साफ चुकीचं वागलंय. तुम्ही अगदी बरोबर होता. यू आर राईट. झालं का तुझं? एवढंच सांगायचं होतं. लिओ, अहो पण कोण चुकीचं आणि कोण बरोबर ते मला चांगलं कळतं. पण अभिजितच्या घरच्यांना याच्या अगदी उलट वाटतंय, हेही कळत असेल ना तुम्हाला. अभिजित पेंडसेच्या घरच्यांना असं वाटतं की आपला मुलगा हा बिचारा आहे, साधा आहे, भोळा आहे. तो जे काय वागलाय ना, त्याच्यात त्याची काहीच चूक नव्हती. जी काय चूक होती ना, ती तुमची होती. मिस्टर अनिरुद्ध राजे, त्याच्या घरचे तुमच्यावर नाराज झाले आहेत. आता या क्षणी अभिजित आणि शमिका कुठे आहेत हे जरी त्यांना माहिती असेल ना, तरी ते तुम्हाला सांगणार नाहीत. इतके दुखावले आहेत ते. हे म्हणजे उलटा चोर कोतवाल तो. एनिवे, मला आपलं तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. बाकी तुमची इच्छा. येतो मी.
मा